अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास आता विरोध केला जातोय। दफनविधीला शिवसैनिक आणि स्थानिकांचा तीव्र विरोध आहे। स्मशानभूमीमध्ये शिवसैनिकांनी आता गोंधळ घातला। दफनभूमीला विरोध करत खड्डा देखील बुजवण्यात आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला आणि त्यानंतर मात्र अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास विरोध केला जातोय। दफनविधीला शिवसैनिक आणि स्थानिकांनी तीव्र विरोध केलाय। स्मशानभूमीमध्ये शिवसैनिकांनी गोंधळ देखील घातलेला आहे। दफनभूमीला विरोध करत खड्डा बुजवण्यात देखील आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। उल्हासनगरमधील स्मशानभूमीमध्ये दफनभूमीसाठी खोदलेला खड्डा शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी बुजवलेला आहे। तर स्मशानभूमीमध्ये शिवसैनिकांनी गोंधळ देखील घातलाय। दफनविधीला शिवसैनिक आणि स्थानिकांनी आता तीव्र विरोध केलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास विरोध केला जातोय। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास आता विरोध केला जातोय। उल्हासनगरमधील स्मशानभूमीमध्ये दफनभूमीसाठी खोदलेला खड्डा शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी बुजवलेला आहे। स्मशानभूमीत शिवसैनिकांनी गोंधळ घातला तर दफनविधीला शिवसैनिक आणि स्थानिकांनी मात्र तीव्र विरोध केलेला आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास आता विरोध केला जातोय। दफनविधीला शिवसैनिक आणि स्थानिकांनी विरोध केलाय। स्मशानभूमीमध्ये शिवसैनिकांनी गोंधळ देखील घातल्याचं पाहायला मिळतंय। दफनभूमीला विरोध करत खड्डा देखील बुजवण्यात आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी। अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास विरोध करण्यात आला। दफनविधीला शिवसैनिक आणि स्थानिकांनी तीव्र विरोध केलेला आहे। स्मशानभूमीमध्ये शिवसैनिकांचा गोंधळ पाहायला मिळाला तर दफनभूमीला विरोध करत खड्डा बुजवण्यात आलेला आहे। उल्हासनगरमधील स्मशानभूमीमध्ये दफनविधीसाठी खोदलेला खड्डा शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी बुजवलेला आहे। स्मशानभूमीत शिवसैनिकांनी गोंधळ देखील घातला आणि दफनविधीला शिवसैनिक आणि स्थानिकांचा तीव्र विरोध देखील पाहायला मिळालेला आहे। महत्त्वाची बातमी। अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास विरोध केला जातोय। दफनविधीला शिवसैनिक आणि स्थानिकांनी तीव्र विरोध केला। स्मशानभूमीमध्ये शिवसैनिकांचा गोंधळ देखील पाहायला मिळतोय। दफनभूमीला विरोध करत खड्डा बुजवण्यात आलेला आहे। किरण तेलगोटे आपले प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत। किरण, नक्कीच शुभम, आज उल्हासनगरच्या स्मशानभूमीमध्ये अक्षय शिंदे याचा जो दफनविधी आहे तो केला जाणार अशा प्रकारची जी शक्यता आहे ती व्यक्त केली जात आहे। आणि त्यासाठी आज इथं पोलीस प्रशासन असतील, त्याचबरोबर शिवसेना असेल, यांनी इथं जो फौजफाटा आहे या मोठा तैनात करण्यात आलाय। आणि या घटनेला मात्र शिवसैनिकांनी विरोध जो आहे तो तीव्र असा केलेला आहे। आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथं नागरिक जे आहेत ते जमलेले आहेत। त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त जो आहे तो इथं तैनात करण्यात आलेला आहे। शुभम, अगदी किरण, त्या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा पाहायला मिळतोय आणि शिवसैनिक देखील आक्रमक झाल्याचं कळत आहे। हो, नक्कीच शुभम, गेल्या अर्धा तासापासून इथं शिवसैनिक जे आहेत ते या घटनेचा विरोध करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर ही घटनेची माहिती जशी पोलीस प्रशासनाला माहिती मिळाली की बाबा इथे मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक जे आहेत ते गोंधळ घालतायत, तर त्या पद्धतीने पोलिसांनी आपला जो फौजफाटा आहे तो इथं वाढवलेला आहे। आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो इथे तैनात करण्यात आलेला आहे। या अंत्यविधीला जो आहे तो दफनभूमीला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध जो आहे तो इथं शिवसैनिक असतील, सामान्य नागरिक असतील। महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।